सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर काही अडचणींमुळं मी माहेरी आली आहे, तुम्हाला पुढे सांगनच मी. तर आईच्या देवारात अशी पूजा वगैरे मांडून घेतली. तर तुम्हाला कशी वाटली पूजा मांडणी तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असे मस्त ताजे फळं घेऊन आले, देवाचं सर्व सामान घेऊन आले मी आणि अशी मस्त पूजा मांडणी केली. त्याच्यानंतर देवीचं दर्शन घेतलं, धूप आरती केली आणि आपल्या रोजच्या घरच्या देवांना एक तुपाचा दिवा आणि आपल्या महालक्ष्मीला तुपाचा दिवा असे 2 दिवे लावून घेतले मी. मस्त हळदी कुंकू असं देवाला अर्पण केलं आणि नंतर मी पण लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आरती करून घेतली देवाची. तर कसं वाटलं तुम्हाला माझी पूजा मांडणी तर मला प्लीज नक्की सांगा. आणि देवाचा असा आशीर्वाद वगैरे घेतला. तर खूप छान प्रकारे अशी मी देवाची पूजा केली. माहेरी मला ह्याचं उद्यापन करावं लागलं कारण की माझ्या हॉस्पिटलच्या अडचणीमुळं मी माहेरी आले होते. तुम्हाला मी नक्की माझा पूर्ण एक व्हिडिओ बनवून सांगन की काय झालं होतं काय नाही. त्याच्यानंतर मग मी देवाची पूजा वगैरे केली आणि कपडे वगैरे चेंज केले कारण की साडीवर तर काम करणं मला पॉसिबलच नाही. त्यासाठी मग भांडे वगैरे पटपट घासून घेतले आणि खूप सारे भांडे पडले होते. देवाची पूजा वगैरे केली, देवाला प्रसाद वगैरे केला आणि शंभूचं चाललं होतं नुसतं मध्ये लुडबुड करणं, कोणतं काम तो नीटनेटकं करून देत नाही. तर चला असो, मुलांचं असंच असतं तर आपण समजून घ्यायचं. तर मी बसले होते, मम्मी सर्व भांडी मला देत होती आणून, मग मी सर्व घासले फायनली आणि देवापाशी अशी बसले मी कारण की देवापासून उठूच वाटत नव्हतं, इतकंची मन प्रसन्न होत होतं ना तिथं बसून. म्हणून मी असं शूट करून घेत होते देवाचं कारण की माझीच नजर लागन देवाला, इतके देव छान दिसत होते. साक्षात महालक्ष्मी तिथं बसली असं मला दिसत होतं ते. तर चला असो, तुम्हाला कसं वाटत आहे सांगा नक्कीच. आणि होतात आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम तर त्याला आपण फेस करायचं असतं कारण की माझ्या बाबतीत पण असंच खूप जास्त असा मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. करायचं होतं एक आणि झालं दुसरं तिसरं कुटाने. तर चला असो, एक मोठा लॉंग व्हिडिओ बनवून मी टाकेनच, म्हणजेच की तुम्हाला सांगनच की माझ्या बाबतीत काय झालं आहे. मला करायचं होतं ऑपरेशन मुलांचं, पण ते करताना निदर्शनात आलं की माझ्या बाबतीत काहीतरी आहे एक गोष्ट. तर त्याच्या बाबतीत मी नक्कीच व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगन बरं का. तर चला आता इथंच मी व्हिडिओ एंड करते. आपण भेटूया अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मला प्लीज सर्वांनी सपोर्ट करा. तर बाय सर्वांना, बाय गाईज.